नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेशिक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 2 सप्टेंबर. तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज आहे 1 सप्टेंबर आणि राज्यामध्ये आजसुद्धा जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला लावलेली आहे. आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यातील आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि या भागामध्ये आपलं जे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागामध्ये आपला हलका ते रिमझिम पाऊस राहील. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे इतर भागामध्ये आपलं जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपलं जे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्या 2 सप्टेंबरचा हवामान अंदाज. शेतकरी बांधवांना जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे 2 तारखेला सुद्धा आपला उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासून जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस आपला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि मुंबई, पुणे, नागपूर, कोकणपट्टी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील उद्या सकाळच्या दरम्यान. तसेच उद्या दुपारपासून जे आहे राज्यातील पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊन दुपारपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. म्हणजे राज्यामध्ये आता जो पाऊस आहे हा 8 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची हजेरी राहील. या दरम्यान जे आहे शेतकऱ्यांना जे काही शेतीची कामे करायची असतील तर शेतकरी आपले दुपारपर्यंत करून घेऊ शकतात, कारण की दुपारपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही. दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपलं जे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी जास्त राहील. आणि शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये हा जो पाऊस आहे आपला 8 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. 8 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि 8 तारखेच्या नंतर राज्यामध्ये जे आहे फक्त 3च दिवस पावसाला या ठिकाणी उघडीप राहील. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जसा मागच्या महिन्यामध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि तसाच पाऊस आपलं जे आहे सप्टेंबरच्या दुसऱ्या महिन्यामध्ये राहील. तसे आता जे आहे शेतकरी मित्रांनो आपला उद्या आहे 2 सप्टेंबर. तर उद्याच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारपासून राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. तर दुपारपासून आपल्या जे आहे विदर्भातील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. सगळ्यात आधी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल. उद्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अंबड, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान जे आहे आपला आदिलानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे थोडंफार पावसाची हजेरी पाहायला मिळेल, ती बी सायंकाळच्या दरम्यान. इतर भागामध्ये जसं की नाशिक जिल्हा झालं, मुंबई, पुणे या भागामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे पावसाला या ठिकाणी उघडीप राहील. त्या भागामध्ये उद्या फक्त जे आहे मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. आणि खांद्याच्या परिसरामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपला जो अकोला साईडचा भाग आहे त्या भागामध्ये पाऊस राहील. तर आता जे आहे शेतकरी मित्र आपल्याला राज्यामध्ये उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी होईल. फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपला जे आहे उद्या 2 तारखेदरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी बांधवांना जे आहे हा होता उद्याचा संपूर्ण हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान जे आपला राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील. फक्त उद्या सकाळच्या दरम्यान जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस राहील. इतर सगळीकडे हवामान कोरडे राहील. तसेच उद्याच्या दरम्यान जे आपला दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि इतर भागामध्ये फक्त रिमझिम किंवा काही फक्त ढगाळ वातावरण राहील. तर आता शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये हे जे पावसाचे वातावरण आहे हे पाऊस अजून 8 तारखेपर्यंत राहील. म्हणजे जसं की 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहील. आणि 8 तारखेपासून 8-9 तारखेदरम्यान राज्यामध्ये कडक ऊन पडेल, दिवसभर ऊन राहील. म्हणजे पूर्णपणे हवामान कोरडे राहील. आणि जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आपला जे आहे पावसाला या ठिकाणी पुन्हा एकदा सुरुवात होईल.
विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील, कारण की हा जो पाऊस आपल्याला परतीचा पाऊस आहे आणि या परतीच्या पावसामध्ये जे आपलं जे आहे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 11 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत पाऊस राहील, 14 तारखेपर्यंत. आणि 14 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र, मुंबई या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 14 तारखेपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात होईल. आणि 14 ते 20 तारखेदरम्यान म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जसं वातावरण 14 ते 20 तारखेपर्यंत जसा पाऊस पडला, तसंच पाऊस आपल्याला जे आहे या महिन्यामध्ये सुद्धा आपला 14 ते 20 तारखेच्या दरम्यान पाऊस राहणार आहे. चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहील 14 ते 20 तारखेदरम्यान. आणि 7 सप्टेंबरपासून पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी होईल. राज्यामध्ये फक्त 1 तारखेपासून म्हणजे आजपासून ते जवळजवळ 7 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये फक्त दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यानच पावसाची शक्यता राहील. जास्त करून सायंकाळच्या दरम्यान जास्त पाऊस भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आहे दुपारपासून म्हणजे दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोल्ड राहील. शेतकऱ्यांना जी काय आपली शेतीची कामे करायची असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जे आहे आपले दुपारपर्यंत करून घ्यावीत, कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये दुपारपर्यंत पावसाची शक्यता राहणार नाही. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यापेक्षा जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरचा आता जो पहिला आठवडा आहे, या आठवड्यामध्ये आपला जे आहे पावसाचा जोर हा फक्त मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी पुन्हा एकदा 14 तारखेच्या नंतर पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढेल. 14 सप्टेंबरपासून ते राज्यामध्ये म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलैच्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जे आहे राज्यामध्ये चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांना जे आहे हा होता हवामान अंदाज तर उद्याचा. तर शेतकरी बांधवांनो, आत्ताच आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओला आवडला असेल तर तुम्हाला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी बांधवांनो, आपण जो आता सध्या जिल्ह्याचं नाव सांगितलेलं आहे, त्या जिल्ह्याचं नाव जिल्ह्याचा या ठिकाणी गावांचा आणि तालुक्याचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगर जिल्हा सांगितला, त्या भागामधील म्हणजे तालुका आणि गाव याचा समावेश या ठिकाणी या पावसामध्ये आपल्याला या ठिकाणी झालेला आहे. त्या भागामध्ये सुद्धा पाऊस राहील. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता व्हिडिओला लाईक नक्की करा आणि खाली कमेंट करून आम्हाला नक्की तुमच्या प्रतिसाद या ठिकाणी नक्की कळवा. धन्यवाद.